हाय स्टुडंट्स. सो आपण फर्स्ट टॉपिक बघतो आहे रॉक अँड सॉईल. तर त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं गेल्या आठवड्यामध्ये. तर फर्स्ट आपण बघितलं डेफिनेशन ऑफ रॉक, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ रॉक. ओके, मग क्लासिफिकेशनमध्ये परत दोन टाईपचं होतं, अकॉर्डिंग टू मोड ऑफ फॉर्मेशन अँड अकॉर्डिंग टू सिलिका कंटेंट. तर मोड ऑफ फॉर्मेशनमध्ये तीन टाईप्स होते. कुठल्या तर इग्नियस रॉक, सेडिमेंटरी रॉक अँड मेटामॉर्फिक रॉक. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं डेफिनेशन ऑफ मिनरल अँड क्लासिफिकेशन ऑफ मिनरल. तर मिनरलचं क्लासिफिकेशनमध्ये तीन टाईपच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन आहे. ऑन द बेसिस ऑफ फॉर्मेशन, on the basis of characteristics and on the basis of specific gravity. तर on the basis of formation मध्ये प्रायमरी अँड सेकंडरी, कॅरेक्टरिस्टिक्समध्ये इसेन्शियल अँड ॲक्सेसरी अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटीमध्ये हेवी मिनरल्स अँड लाईट मिनरल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं डेफिनेशन ऑफ सॉईल. सॉईलचे जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या बघितल्या, फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल. ओके, तर नेक्स्ट आहे पॉईंट फंक्शन्स ऑफ सॉईल. ईच सॉईल हॅव टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. इट हॅज थ्रीफोल्ड फंक्शन टू परफॉर्म सच एज फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल. तर थ्री टाईप्सचे फंक्शन्स आहेत. कोणते कोणते आहेत? एक फिजिकल आहे, एक केमिकल आहे आणि एक बायोलॉजिकल आहे. फिजिकल फंक्शन्स गिव्स मेकॅनिकल सपोर्ट फॉर ग्रोथ ऑफ प्लांट. ओके, आता फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल हे तीन टाईप असतात. ओके, तर फिजिकलमध्ये काय असणार आहे मोस्टली, तर जो काही मेकॅनिकल सपोर्ट असणार आहे. त्याच्यानंतर जे काही टेम्परेचर किंवा pH हे सगळं जे काही येतं ते फिजिकलमध्ये येतं. द प्लांट इज एबल टू स्टँड इरेक्ट बिकॉज द होल्ड एक्झर्टेड बाय द सॉईल ऑन प्लांट रूट. द रूट्स आर रेमिफाईड अँड दे thus अँकर इन द सॉईल मास. तर आपण बघतो की प्लांट ला काही सपोर्ट असतो का, नसतो, तरी पण ते काय करतात, सॉईलवरती उभे राहतात. मग ते कसे काय राहतात, तर त्या सॉईलमध्ये अशी एक प्रॉपर्टी असते जी की काय करते, सपोर्ट देते किंवा जे काही प्लांट्सचे रूट्स आहेत ते एकदम टाईटली होल्ड करून ठेवतात. त्याच्यामुळे काय होतं, तर जे काही प्लांट्स आहेत ते इझिली स्ट्रेट उभे राहू शकतात. सेकंड आहे केमिकल फंक्शन. केमिकली the soil may be looked upon as a storehouse of plant nutrient. तर केमिकल फंक्शन्स म्हणजे काय असणार आहेत, तर सॉईलमध्ये खूप साऱ्या प्रकारचे केमिकल्स असतात, भरपूर प्रकारचे, इवन सगळ्याच प्रकारचे केमिकल असतात. तर ते जे काही केमिकल्स असतात ते प्लांट्ससाठी ॲज अ न्यूट्रियंट म्हणून खूप यूजफुल ठरतात. म्हणजे त्यांचं खाण्याच्या पदार्थांसाठी किंवा इवन जे काही ते फोटोसिंथेसिस करतात तर त्याच्यामध्ये त्यांना जे काही न्यूट्रियंट लागतील ते सगळं ते ॲज अ न्यूट्रियंट म्हणून खूप यूजफुल ठरतं. इट कंटेन ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. द वेदरिंग मटेरियल ऑफ रॉक अँड मिनरल कन्स्टिट्यूट इनऑर्गॅनिक कंपाऊंड व्हाईल द डिकेइंग प्लांट अँड ॲनिमल रिमेन फर्निश द ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर जे काही रॉक्स आणि मिनरल्स असतात त्याच्यापासून इनऑर्गॅनिक कंपाऊंड सॉईलमध्ये मिळतात किंवा मिसळले जातात. आणि जे काही प्लांट आणि ॲनिमल्सचं डिकम्पोजिशन होतं म्हणजे ते पूर्ण कुजून जातात आणि त्याच्यापासून जे कंपाऊंड मिळतात ते ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. अँड थर्ड आहे बायोलॉजिकल फंक्शन. सॉईल इज द हॅबिटॅट ऑफ अ व्हेरी लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम of both plant and animal origin. Some of the organism like rodent, worm, insect, etc. are big, while others like fungi, bacteria, etc.
आर मायक्रोस्कोपिक इन साईज. तर बरेचसे जे ॲनिमल्स आहेत, प्लांट्स तर आपण बघतो की प्लांट्स सगळे सॉईलवरतीच राहतात, पण ॲनिमल्ससुद्धा सॉईलवरती डिपेंड असतात. म्हणजे इनडायरेक्टली पण आहेत आणि काही जे आहेत ते कसे आहेत डायरेक्टली, म्हणजे डायरेक्ट सॉईलमध्येच राहतात असं असतं. तर त्याच्यामध्ये काही मायक्रोस्कोपिक असतात जे की आपल्याला दिसत पण नाहीत, म्हणजे बरेच असतात असे की जे आपल्याला दिसत नाहीत पण त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. वेगवेगळे बॅक्टेरिया असतात, फंगी असते. त्याच्यानंतर मोठे ॲनिमल जर बघितले तर वर्म्स असतात, अर्थवर्म म्हणजे गांडूळ. त्याच्यानंतर रोडंट्स म्हणजे काय, तर जे काही उंदीर आहेत, घूस, हे जे सगळे आहेत ते कुठे राहतात, सॉईलमध्येच राहतात. तर या सगळ्यांसाठी काय आहे, सॉईल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि काही इनडायरेक्ट असं मी म्हटलं मीनिंग, तर इनडायरेक्ट म्हणजे काय, तर जे काही बाकीचे बाकीचे जे काही ॲनिमल्स, ह्युमन बिंग आहेत ते कसे काही इनडायरेक्टली सॉईलवरती डिपेंड आहेत. तर सॉईलवरती प्लांट्स तयार होतात आणि त्या प्लांट्सपासून फूड वेगवेगळं कलेक्ट करून त्याच्यावरती जगत असतात. त्याच्यामुळे इनडायरेक्टली डिपेंड असतात सॉईलवरती. ओके. तर जे काही अर्थवर्म सॉईलमध्ये असतं, सॉईलमध्ये राहतात, तर ते काय करतात, सॉईलची जी काही प्रोडक्टिव्हिटी, फर्टिलिटी आहे ती वाढवतात. म्हणजे सॉईल चांगली बनवतात, भुसभुशीत करतात, माती चांगली तयार करतात. म्हणून आपल्याकडे जे काही अर्थवर्मपासून तयार केलेलं खत असतं, गांडूळ खत, ते पण यूज केलं जातं. ओके. नेक्स्ट आहे सॉईल हेल्थ. Similar to human being, soil also have a health. Soil health is depend on the amount of plant nutrient content, soil productivity and the population of organism. तर जे काही सॉईल, जशी आपली हेल्थ इम्पॉर्टंट असते सेम तशीच सॉईल हेल्थसुद्धा इम्पॉर्टंट असते. तर सॉईल फर्टिलिटी आणि सॉईल प्रोडक्टिव्हिटी हे जे दोन आपल्याला पॉईंट आहेत. तर सॉईल फर्टिलिटी म्हणजे काय असतं, तर त्याच्यामध्ये किती न्यूट्रियंट प्रेझेंट आहेत ज्याच्यावरती प्लांट वाढू शकतात. तर काही सॉईलमध्ये कसं असतं, खूप जास्त प्रमाणात तिथे न्यूट्रियंट प्रेझेंट असतात. त्याच्यामुळे काय होतं आहे, तिथे जास्तीत जास्त कोणतीही झाडं लावली तरी लगेच जगतात. पण काही ठिकाणी न्यूट्रियंट कमी असतात, त्याच्यामुळे किती चांगल्या प्रकारची झाडं लावली तरी पण ती लगेच तिथे मरून जातात. असं का होतं, तर तिथे ते काही न्यूट्रियंट गरजेचे असतात प्लांटना, ते अवेलेबल नसतात. तर हे झालं सॉईल फर्टिलिटी. द प्रेझेन्स ऑफ ऑप्टिमम पॉप्युलेशन ऑफ microflora and fauna, particularly the beneficial microflora is supposed to be responsible for good soil health. तर जी काही सॉईल हेल्थ आहे ती कशामुळे वाढते, तर हे जे काही मायक्रोफ्लोरा अँड फाउना जे असतात, म्हणजे काय, तर जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा मायक्रो जे काही प्लांट्स असतील ते काय करतात, तर सॉईलची हेल्थ आहे ती वाढवतात. बॅक्टेरिया वगैरे आहेत ते वाढवतात. कसं काय, तर जे काही ॲनिमल वेस्ट, प्लांट वेस्ट जे काही सॉईलवरती पडतं तर त्याला पूर्ण डिग्रेड करतात, डिकम्पोज करून टाकतात आणि त्याच्यामुळे काय होतं, तर त्या सॉईलमध्ये वेगवेगळे न्यूट्रियंट्स तयार होतात. तर नेक्स्ट आहे सॉईल फर्टिलिटी. It considered as the capacity of soil to provide essential nutrient in adequate amount and in a proper proportion for the growth of plant when other factors such as light, water, temperature and the physical condition of the soil are favorable. तर काही वेळेला काय होतं, तर जे काही एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे ती प्लांटसाठी फेवरेबल असते, म्हणजे चांगली असते. जसं की टेम्परेचर आहे, वॉटर आहे, लाईट आहे, हे सगळं चांगल्या प्रकारचं मिळते. पण
तिथे त्यांना जर न्यूट्रिएंटच मिळत नसतील तर ते वाढतील का झाडं? नाही वाढणार. मग तेच जी सॉईल फर्टिलिटी आहे त्याच्यामधून आपल्याला समजतं की किती न्यूट्रिएंट अवेलेबल आहेत. समजा एखाद्या ठिकाणी जास्त न्यूट्रिएंट असतील तर तिथली सॉईल फर्टिलिटी चांगली असणार आहे आणि एखाद्या ठिकाणी न्यूट्रिएंट नसतीलच तर तिथली सॉईल फर्टिलिटी एकदम कमी असणार आहे, जेणेकरून काय तिथे प्लांटची ग्रोथ जास्त होणार नाही. आणि नेक्स्ट सेकंड आहे सॉईल प्रोडक्टिव्हिटी. बेसिकली इट इज ॲन इकॉनॉमिक कन्सेप्ट अँड सिग्निफाईज द capability of soil to produce yield under specified system of management, input and environmental condition. तर सॉईल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? तर त्या सॉईलमध्ये जे काही आपण क्रॉप घेऊ त्याच्यापासून किती प्रोडक्ट मिळतं आहे किंवा किती प्रमाणात जे काही यील्ड असेल, जे काही धान्य असेल, जे काही असेल ते किती जास्त प्रमाणात मिळतं आहे. मग एखाद्या सॉईलमध्ये कसं होतं, खूप जास्त प्रमाणात मिळतं आणि एखाद्या सॉईलमध्ये खूप कमी मिळतं. मग त्याच्यावरून काय आपलं इकॉनॉमिक जे काही वेलबिंग आहे ते आपलं होऊ शकतं. म्हणजे आपल्याला जर सॉईल प्रोडक्टिव्हिटी चांगली असेल तर आपल्याला त्याच्यातनं पैसे इन्कम जास्त मिळणार आणि जर सॉईल प्रोडक्टिव्हिटी कमी असेल तर काय होईल, तिथे प्रोडक्ट जास्त येणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला इन्कम पण खूप कमी मिळणार. ओके, तर इथे आपल्याला डिफरन्स बिटवीन सॉईल फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी दाखवलं आहे. फर्स्ट आहे इट इज कन्सिडर्ड ॲज ॲन इंडेक्स ऑफ अवेलेबल न्यूट्रिएंट इन द सॉईल. ओके, तर फर्टिलिटी कशी कन्सिडर केली जाते की किती न्यूट्रिएंट प्रेझेंट आहेत त्याच्यावरती. सॉईल प्रोडक्टिव्हिटी इज द टर्म यूज टू इंडिकेट द यील्ड ऑफ क्रॉप पर हेक्टर ऑफ लँड. तर प्रोडक्टिव्हिटीमध्ये काय दाखवलं जातं, तर किती यील्ड भेटतं आहे, किती प्रोडक्ट आपल्याला त्या एखाद्या फार्ममधून, एखाद्या शेतीमधून मिळतं आहे. सॉईल फर्टिलिटी इज द प्रॉपर्टी ऑफ सॉईल टू सप्लाय न्यूट्रिएंट रिक्वायर्ड बाय प्लांट फॉर देअर ग्रोथ. दॅट इज वन ऑफ द फॅक्टर ऑफ क्रॉप प्रोडक्शन. Soil productivity is the interrelation of all these factors including soil fertility and managerial techniques which determine the magnitude of yield. ओके, तर सॉईल फर्टिलिटीमध्ये काय सांगितलं आहे, जे काही न्यूट्रिएंट सप्लाय आहे तो त्याच्यामध्ये समजतो आपल्याला किती सप्लाय गरजेचा असतो ते. आणि प्रोडक्टिव्हिटीमध्ये सॉईल फर्टिलिटीसुद्धा येते आणि जे काही वेगवेगळ्या टेक्निक्स असतील त्या पण येतात. कसं काय, तर जे काही समजा एखाद्या सॉईलमध्ये न्यूट्रिएंट कमी आहेत तर काय करावं लागेल आपल्याला, तर तिथे वेगवेगळे खत असतील, मॅन्युअर्स, फर्टिलायझर्स असतील ते टाकून तिथली फर्टिलिटी वाढवावी लागेल. इट कॅन बी डिटरमाइंड बाय ॲनालायझिंग द सॉईल इन लॅबोरेटरी फॉर द कंटेंट ऑफ न्यूट्रिएंट इन इट. ओके, तर सॉईल फर्टिलिटी चेक करण्यासाठी आपण थोडीशी एखाद्या एरियामधली सॉईल घेऊन लॅबोरेटरीमध्ये एक्सपेरिमेंट करून चेक करू शकतो की कोणते कोणते न्यूट्रिएंट प्रेझेंट आहेत. पण जे काही सॉईल प्रोडक्टिव्हिटी आहे ते असं थोडीशी सॉईल घेऊन लॅबमध्ये चेक करता येत नाही. तर त्याच्यासाठी क्रॉपमध्ये फार्म जे काही असणार आहे शेती, तिथेच जाऊन पूर्ण स्टडी करावा लागतो. इट इज द पोटॅन्शियल और इनहेरिटंट स्टेटस ऑफ द सॉईल टू प्रोड्यूस क्रॉप विच मे और मे नॉट रिफ्लेक्ट द प्रोडक्शन. It is resultant of various factors influencing the production including the management skill. ओके, सॉईल प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या स्किल्स गरजेच्या असतात आणि फर्टिलिटीसाठी स्किल्स गरजेच्या नसतात. तर काय गरजेचं असतं की समजा आपल्याला समजलं फर्टिलिटी कमी आहे तर तिथे काय करावं लागेल, वेगवेगळे फर्टिलायझर आणि मॅन्युअर यूज करावे लागतील. ऑल फर्टाईल सॉईल मे नॉट बी प्रोडक्टिव्ह. ओके, ज्या काही फर्टाईल सॉईल सगळ्या आहेत त्या सगळ्याच प्रोडक्टिव्ह नसतात, कारण काही जे न्यूट्रिएंट असतात ते प्लांट्सना
युजफुल नसतात, मग त्या न्यूट्रियंटमुळे तिथे प्लॅन्ट्स वाढत नाहीत. ओके. आणि सॉईल प्रोडक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं तर ऑल प्रोडक्टिव्ह सॉईल्स आर जनरली फर्टाईल. तर जे काही प्रोडक्टिव्ह सॉईल्स आहेत त्या जनरली फर्टाईल असतात. अर्थात असणारच. कसं काय तर त्या ज्या प्रोडक्टिव्ह सॉईल आहेत त्याच्यातनं प्रोडक्ट मिळते. ते कसं काय मिळतं आहे तर त्या फर्टाईल आहेत, तिथे चांगल्या प्रकारचं न्यूट्रियंट आहे, त्याच्यामुळे तिथे झाडं वाढतात आणि त्याच्यापासून जे काही प्रोडक्ट असेल ते मिळतं. म्हणून काय म्हटलं आहे, ऑल प्रोडक्टिव्ह सॉईल्स आर जनरली फर्टाईल बट ऑल फर्टाईल सॉईल्स मे नॉट बी प्रोडक्टिव्ह. ओके. सो आपला इथे हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. ओके. थँक्यू.